नमस्कार, मी केतकी जोशी. घुमानमध्ये साहित्य मेळा रंगलेला आहे. मराठी सारस्वतांचा मेळा पंजाबी भूमीमध्ये रंगलेला आहे आणि आजचा या संमेलनाचा दुसरा दिवस आहे. आपण बघूयात की काय काय आजच्या या दिवसभरामध्ये घडलेलं आहे. आजचा दिवस जो रंगला, दुसरा दिवस होता आणि हा रंगला तो रंगारंग कार्यक्रमाने. निमंत्रितांचं कवी संमेलन, परिसंवाद आणि पंजाबी मराठी संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या अनेक कार्यक्रमांनी आजचा दिवस खरोखर रंगला. दृकश्राव्य माध्यमातलं संहिता लेखन हा परिसंवाद झाला आणि या परिसंवादात मराठी भाषेवरून मस्त चर्चा सुद्धा रंगली. लेखक राजन खान, कवी रामदास फुटाणे, संजय मोने, मोहन जोशी हे सगळे यामध्ये सहभागी झाले होते. पण निमंत्रितांच्या कवी संमेलनानं मात्र चाहत्यांची निराशा केली. तर मराठी संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या गोंधळ आणि कीर्तन तसंच लावणीनं घुमानमधल्या रसिकांची मनं जिंकली. ऐकणार आहोत निमंत्रितांच्या कवी संमेलनामधल्या काही निवडक कविता. स्वागत करतो. दिवस रात्र पावसात भिजलीस की तू खूपच सुंदर दिसतेस. पावसात भिजलीस की तू खूपच सुंदर दिसतेस असं म्हणताच भर पाण्यात पेटलीस. भर पाण्यात पेटलीस. तुला अपमान वाटला तो स्त्री देहाचा. तुला अपमान वाटला तो स्त्री देहाचा. लांब सडक केस कापून घातला जीन पॅन्टवर कळकट झब्बा आणि गळ्यात झोळी. लांब सडक केस कापून घातला जीन पॅन्टवर कळकट झब्बा, गळ्यात झोळी. आता तू मुक्त अर्थव्यवस्थेतील पराभूत मार्क्सवाद्यासारखी. आता तू मुक्त अर्थव्यवस्थेतील पराभूत मार्क्सवाद्यासारखी किंवा विस्कळीत समाजवाद्यासारखी. गबाळेपण हे विचारवंताचं लक्षण का अपूर्णत्वाचं रक्षण? गबाळेपण हे विचारवंताचं लक्षण का अपूर्णत्वाचं रक्षण? शोभा व्हावं की शबाना, मेधा व्हावं की अरुंधती. शोभा व्हावं की शबाना, मेधा व्हावं की अरुंधती. या गोंधळात अंधाराला निमंत्रण देऊ नकोस. कदाचित सुखावेल तुला तो साता समुद्रापलीकडील पश्चिम वारा. कदाचित सुखावेल तुला तो साता समुद्रापलीकडील पश्चिम वारा. परंतु पूर्वेकडील झुळूक सुद्धा घेऊन येते सूर्योदयाचीच किरणे. आणि याच साहित्य संमेलनामध्ये या कवी संमेलन जे रंगलं त्यामध्ये संदीप खरे, आत्ताचा जो तरुणाईचा लाडका कवी आहे, त्यानं देखील कविता सादर केली. आपण ऐकूयात संदीप खरेची ही कविता. दुःख झाले म्हणून काय झाले, तेही दमलेले असते युगांच्या प्रवासानी. छान आराम खुर्चीत बसवावे त्याला. छान आराम खुर्चीत बसवावे त्याला. त्याचा मूड पाहून ऑफर करावा चहा कॉफी एखादी ड्रिंक. त्याचा मूड पाहून ऑफर करावा चहा कॉफी एखादी ड्रिंक. काही आवडीची गाणी गझल वगैरे लावू का विचारावे. रिलॅक्स करावे दुःखाला. रिलॅक्स करावे दुःखाला. परके पण मिटून टाकावे लवकरात लवकर. रिलॅक्स करावे दुःखाला. परके पण मिटून टाकावे लवकरात लवकर. ते गडबडेल. ते गडबडेल तेव्हा आस्थेने विचारावे काय काम आहे, मी काही मदत करू शकतो का. आस्थेने विचारावे काय काम आहे, मी काही मदत करू शकतो का. ते गोंधळेल. ते गोंधळेल. किती आव आणला तरी दुःख बरेचदा दुर्बलच असते. कितीही आव आणला तरी दुःख बरेचदा दुर्बलच असते. पण ते जाणवू देऊ नये, मान ठेवावा त्याचा. पण ते जाणवू देऊ नये, मान ठेवावा त्याचा. नजर भिरभिरत असेलच त्याची. नजर भिरभिरत असेलच त्याची. शेवटी न राहून विचारेल असते जरा घर पाहू का तुमचं. शेवटी न राहून विचारेल असते जरा घर पाहू का तुमचं. घर पाहायचे नसते त्याला. घर पाहायचे नसते त्याला. शोधायचे असते की कुठे काही सुख वगैरे तर उरलेलं नाही ना. शोधायचे असते की कुठे काही सुख वगैरे तर उरलेलं नाही ना. शोधू द्यावे. शोधू द्यावे. रिलॅक्स राहावे आपण. शोधू द्यावे. रिलॅक्स राहावे आपण. वेळच्या वेळी कर भरलेल्या आणि डर नसलेल्या यजमाना घरी उगाच आयकरवाल्यांची धाड पडते तेव्हा तो राहतो तसे. रिलॅक्स राहावे आपण.
दुःखालाही त्याचं दुःख असतं आणि दुःखाचा मान ठेवावा आपण, असं संदीप खरेंनी सांगितलेलं आहे त्याच्या कवितेतून. पण आजचा दिवस एकूण कसा होता घुमानमधला, काय काय मेजवानी साहित्य रसिकांना मिळाली हे आपण जाणून घेणार आहोत. आणि आमचा विशेष प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्या सोबत आहे. दिनेश, दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसापेक्षा आज नक्कीच खूप जास्त धमाल आली असेल, कारण आम्ही बघतोय इथे दिवसभर खूप वेगवेगळे कार्यक्रम होते. काय सांगशील आजच्या दिवसाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय? केतकी, आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं सांगण्यासारखं म्हणजे कवी संमेलनासारखं रटाळ कार्यक्रमाच्या या सगळ्या संमेलनात दिवसभरात कुठे झाले नाही, हेच वैशिष्ट्य म्हणावं लागेल. बाकी सगळे कार्यक्रम बऱ्यापैकी झाले, चांगले झाले. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज दिवसभरामध्ये प्रकाशकांचे जे स्टॉल इथे लागलेले होते, तिथे पंजाबी माणसं येत जात होती, भरपूर लोक होती आणि ती शोधत होती की हिंदी किंवा पंजाबी मधलं साहित्य कुठे मिळतंय का. हिंदी तरी अनेक संत साहित्याची पुस्तकं इथे आहेत, पण हिंदीमध्ये संत साहित्याची पुस्तकं उपलब्ध नव्हती, पंजाबीमध्ये नव्हती, त्यांना ती घ्यायची होती. इथे एक अर्कचित्रांचं प्रदर्शन आहे, त्यानंतर आणखी अभंगचित्र म्हणून एक प्रदर्शन आहे, त्यामुळे एक व्हिज्युअली ते अट्रॅक्ट होत होती. परंतु दुसरीकडे या सगळ्याचे जे साहित्य आहे ते हिंदी किंवा पंजाबीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडत होता, हा एक भाग. बाकी दिवसभरामध्ये जे कार्यक्रम झाले त्याकडे विशेषतः अभिरूप न्यायालय एक झालं, दृकश्राव्य माध्यमातील संहिता लेखन कसं असावं याबाबतीतला परिसंवाद झाला. चांगले विचार मांडले यामध्ये वक्त्यांनी. राजन खान होते, त्यानंतर रामदास फुटाणे पण या संवादामध्ये होते. सुधीर गाडगे यांनी सूत्रसंचालन केलं. अनेक लोक, संजय मोने होते अभिनेते, अनेक तज्ज्ञ मंडळी या परिसंवादामध्ये होती. त्यांनी चांगले ही चर्चा झाली. हा एक विशेष दर्जेदार कार्यक्रम म्हणावा लागेल आजच्या दिवसातला. दिनेश, मला विचारायचं, मी तुला मध्येच थांबवते, पण हे सगळे कार्यक्रम तर मराठी रसिकांसाठी होते, पण तिथल्या पंजाबी रसिकांसाठी जे मराठी संस्कृतीची झलक दाखवणारे कार्यक्रम होते त्याला कसा प्रतिसाद मिळाला? मिलाफाचा सांस्कृतिक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायला पंजाबी माणसं येत आहेत. पण आजच्या दिवसभरामध्ये बऱ्यापैकी गर्दी संमेलनाच्या ठिकाणी राहिली. प्रकाशकांची काही अडचणी आहेत त्या तर इथे कायम आहेतच, पण या सगळ्या आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमांचा आस्वाद सगळ्यांनी घेतला. संत साहित्य देवाऱ्यातच का, व्यवहारात का नाही, हा एक दुसरा परिसंवाद दुसऱ्या एका सभागृहामध्ये झाला. बऱ्यापैकी चर्चा झाली, त्या ठिकाणी उपस्थिती कमी होती. पण हे सगळं दिवसभराचं जर फलित पाहिलं तर एक गोष्ट नक्की जाणवली की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 88 वर राज्याच्या बाहेर होतं आणि एक दोन चांगल्या कविता फक्त ऐकायला मिळतात आणि बाकी सगळा निचरा असतो. अशा प्रकारचे जर कवी बोलवायचे असतील तर ते चांगले का बोलवले नाहीत या राज्याबाहेरच्या कवी संमेलनांना, असा एक प्रतिक्रिया मराठी रसिकांमधून होती. आणि त्यामुळे खूप आस लागून राहिली होती कवी संमेलनाला, त्या मराठी रसिकांची सगळी निराशा झाली. आणि दुसरीकडे मात्र एक चांगला परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम असं या आजच्या दिवसाचं फलित म्हणावं लागेल. नक्कीच दिनेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, हे वातावरण आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल. अगदी खरं आहे की खूप आशेनं या निमंत्रितांच्या कवी संमेलनाकडे पाहिलं जात होतं, पण घोर निराशा झाली. अगदी 2-4 कविता वगळल्या तर अत्यंत रटाळ आणि नीरस असं हे काव्य वाचन होतं. कुठल्याही नवीन प्रकारच्या कविता यामध्ये ऐकायला मिळालेल्या नाहीयेत. आणि यानंतर आपण बघणार आहोत की मराठी संस्कृतीची जशी झलक इथे दाखवली जाते त्याचप्रमाणे पंजाबमध्ये साहित्य संमेलन होतं, त्यामुळे 2 संस्कृतींचा मिलाफ तर इथे पाहायला मिळतच आहे. पण मराठमोळ्या कवी संमेलनासोबतच इथे भांगडा सुद्धा रंगतोय. आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकवर जाता जाता पाहूयात याच भांगड्याची एक खास झलक.
मगाशी दिनेशने आपल्याला सांगितलं की परिसंवाद मात्र खूप चांगला रंगला आणि माध्यमातलं संहिता लेखन या विषयावर साहित्य संमेलनात आज हे अभिरूप न्यायालय भरवण्यात आलं होतं. लेखक राजन खान, संजय मोने, अभिनेता मोहन जोशी, कवी रामदास फुटाणे हे यामध्ये सहभागी झाले होते. जबाबदारी मराठी साहित्य मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला जातात. अभिमान वगैरे जाऊ द्यावा बाजूला, तुमचं तुम्ही लावून धरा ना काही ना काही. अख्ख्या पंजाबात सुद्धा एकही पार्टी दुसऱ्या भाषेत दिसत नाहीये. तुम्हाला नाही कळलं गावाचं नाव तर खड्ड्यात जा, इतके पंजाबी रगेल आहे. आपण ही रग का नाही दाखवू शकत? बरं, ही काही जगाला फाईट करण्यासाठी मारामारी करण्यासाठी नाही करत आहोत आपण. आपलं आपल्याला आत असलं पाहिजे आणि लावून धरलं पाहिजे. पर्यायी शब्द आहेत, पर्यायी शब्द वापरले पाहिजेत आणि माध्यमांची, साहित्यिकांची जबाबदारी आहे भाषा टिकवून ठेवणं. आपण आपली भाषा बोलली पाहिजे. मातृभाषेत जर आपण बोललो नाही तर कुणीतरी आपल्या आईला शिवी दिली, ती आपण गुपचूप ऐकली असा त्याचा अर्थ धरावा प्रत्येकाने, तरच आपल्या मनामध्ये मातृभाषेबद्दल अभिमान निर्माण होईल. आत्ता सुद्धा मी बोलताना माझंही दुर्दैवाने इंग्रजी माध्यमात शिक्षण झालंय, पण मी एकही इंग्रजी शब्द वापरला नाही. प्रयत्न केला, घाम फुटलाय मला थोडासा, पण प्रयत्न केला तर ते होऊ शकतं. आणि तशा पद्धतीने जर केलं तर सगळंच बरं आहे असं मला वाटतं. आणि या साहित्य संमेलनात काही स्पेशल पाहुणे सुद्धा आलेत. पाकिस्तानचे प्रसिद्ध कवी शायर फैज यांची मुलगी सलीमा हाशमी खास शांततेचा संदेश घेऊन या घुमांच्या संमेलनात आल्या आहेत आणि त्यांच्याशी खास बातचीत केली आहे हलीमा कुरेशीनं. सरहद इंसानों ने बनाई है, क्या पाया तूने इंसा हो के, अशा प्रकारच्या अनेक शब्दांमधून आणि अर्थांमधून आपण भारत पाकिस्तान यांचं नातेसंबंध जे ते आपण पाहत असतो आणि ऐकत असतो. माझ्याबरोबर अशी व्यक्तिमत्व आहेत. फैज अहमद फैज जे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यांच्या मुलगी आणि प्रख्यात अशा कवयित्री आहेत सलीमा हाशमी माझ्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खास लाहोरवरनं त्या आज आलेल्या आहेत. आज आप इतने दूर से यहाँ पे आई है, तो क्या कहेंगे? अरे उधर है मेरा घर, यहाँ से 25, 50, 60 मील के ऊपर दूर नहीं है. लाहौर बहुत करीब है. और बात तो ये है, आपने शुरू में कहा कि सरहदें इंसान बनाते हैं, लेकिन वो रियासतों की सरहदें होती हैं, वो दिलों की सरहदें नहीं होती. तो मेरा ख्याल में कि लाहौर के प्यार करने वाले लोगों का पैगाम लेकर यहाँ पे आई हूँ. वो हमारे मित्र भी हैं, आपके मित्र भी हैं. तो मेरे ख्याल में ख़ास तौर पे चाहे कवि हों, चाहे पेंटर हों, मौसीकार हों, फिल्म मेकर हों, उनको मालूम है कि उनका काम क्या है. उनका काम ये है कि लोगों को जो बेआवाज़ हैं उनकी आवाज़ एक दूसरे तक पहुंचाएं. और सब लोग एक ही चीज़ चाहते हैं. मेरे ख्याल में सब लोग अमन चाहते हैं और वहाँ से यहाँ आने का मकसद भी ये है. अमन के फरिश्ते बनकर आप यहाँ पे आई और उसी तरह का पैगाम आप हमेशा अपनी ज़िंदगी में आपके अब्बू से आप फैलाते हैं. तो आज क्या कहेंगे आज के दिन? देखिए, मेरे ख्याल में कि सब लोग जानते हैं कि फैज़ पाकिस्तान के लोगों को क्यों इतने प्यारे हैं और हिंदुस्तान के लोगों को क्यों इतने प्यारे हैं. क्योंकि दोनों मुल्कों के लोग ये समझते हैं कि उन्होंने हमेशा अमन की बात की. तो आप क्या कहना चाहेंगे, चाहे पूरी दुनिया के? देखिए, मैं कभी कभी देखती हूँ पाकिस्तान में औरत की हालत, लेकिन मैं नज़र दौड़ाती हूँ हिंदुस्तान में भी कोई इससे बेहतर नहीं है. और हिंदुस्तान में क्या, पूरी दुनिया में औरतें अभी भी कई सदियां पीछे हैं. लेकिन ये जिस बात की खुशी होती है कि 21वीं सदी में औरत ने एक एहसास पाया है कि भाई उसकी भी जो ज़मीन है उस पे उसके पाँव रखने का हक है. तुम ही कहो कि क्या करना है, ये घाव कैसे भरना है. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलीमा कुरेशी, ABN लोकमत, घुमान. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी घुमांमध्ये साहित्य संमेलन घेतलं जात आहे आणि अशाच शांततेचा संदेश देण्यासाठी खास सरहद पार करून सुद्धा या पाहुण्या आल्या होत्या. यानंतर आपण घुमांमध्ये काय घडलंय ते पाहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. साहित्य संमेलनात खरं तर मोठं आकर्षण असतं ते म्हणजे पुस्तक प्रदर्शनाचं. घुमांच्या या संमेलनामध्ये प्रकाशकांची संख्या कमी आणि त्यामुळेच पुस्तक प्रदर्शनामधले स्टॉल्स सुद्धा कमी आहेत. लांबच्या अंतरामुळे इथपर्यंत पुस्तकं आणणं त्रासदायक होतं असं मत प्रकाशकांनी व्यक्त केलं आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे हलीमानं.
आज दुसरा दिवस आहे संमेलनाचा. नेमका याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो असतो तो असो ग्रंथ प्रदर्शनाचा. अर्थातच किती पुस्तकांना मागणी, किती पुस्तकं विकली जात आहेत, प्रकाशकांना येतानाच धाकधूक होती. प्रकाशकांचं नेमकं काय मत आहे ते आपण जाणून घेऊयात. मला सांगा नेमकं कसे पुस्तकांना प्रतिसाद मिळतोय? पुस्तकांना पैसा आपले मराठी बांधव आलेत ना, त्यांनी बऱ्यापैकी दिलाय. बाकी म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा थोडासा आम्हाला त्रास झाला, तर आम्ही आता ह्याच्यापेक्षा जास्त माल आणू शकलो असून नेहमीसारखी. काय तोटा झाला ट्रान्सपोर्टेशनमध्ये मुंबईवरून इकडे आणणं भारी पडतं ना. काही कसं आम्ही स्वतःहून ट्रेनमधून कॅरी करून आणलेले आहेत पार्सल. त्याच्यामुळे हे जर नेहमी कसं दळवीतले ते आपण महाराष्ट्र ट्रान्सपोर्टला बरं पडतं. त्यामुळे जरा लॉस झाला, कारण सेल झाला असता चांगला. पण इथल्या लोकांना हिंदी पुस्तकं पंजाबी पुस्तकाचं खूप इथल्या लोकांना इंटरेस्ट भरपूर आहे. आपल्या महाराष्ट्रातून जे काही लोक आलेले आहेत त्यांच्याकडनं बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि दुसरी गोष्ट इथल्या पंजाबी लोकांच्या अडचण एक होती की त्यांना मराठी म्हणजे हिंदी नीट जमत नाही आणि मराठीही जमत नाही आणि इंग्लिशचंही त्यांनाही नाही, पण तरी सुद्धा येऊन विचारतात आणि पुस्तकं बघतात. आणि त्या निमित्तानं आम्हाला अनेक क्वालिटी आणता आली असती, अनेक व्हरायटीज घेता आली असती, परंतु त्या ट्रान्सपोर्ट लांब असल्यामुळे आम्हाला ते काही करता आलं नाही. अंतराचा तुम्हाला तिथे तोटा झालाय. मला सांगा तुम्ही आध्यात्मिक पुस्तकं घेऊन आलेला आहात, नेमका कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद चांगला आहे. फक्त कसं आहे, आता हिंदी प्रकाशनाची पुस्तकं हवी होती आणि माझ्याकडची तुकारामांची पुस्तकं मराठीमधली गेली आहे. प्रतिसाद आहे, वाचक पण येतात, मात्र त्यांची मागणी जी आहे ती पंजाबी हिंदी भाषिक पुस्तकांसाठीची आहे. आणि तेवढंच संत साहित्याची जी पुस्तकं आहे तीही विकली जातात. त्यामुळे जेवढा त्याच्यामध्ये फायद्याचा भाग आहे तेवढाच अंतरामुळे सुद्धा प्रकाशकांना नक्कीच तोटा सहन करावा लागतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, घुमान. साहजिकच आहे, पंजाबी आणि हिंदी पुस्तकांना इथे जास्त मागणी आहे, पण संत साहित्य मात्र पंजाबी आणि हिंदीतून त्यांना उपलब्ध होताना दिसत नाहीये. पण पंजाबच्या या रांगड्या भूमीमध्ये मराठी मातीतली अस्सल संस्कृती दाखवणारी गाणी आणि नृत्य सुद्धा झालेलं आहे. आपण आज इथेच थांबतोय, पण जाता जाता बघणार आहोत मराठी मातीतला रंगलेला हा गोंधळ.